अरे बापरे! प्रेक्षकांनो, आज या मालिकेमध्ये एवढा मोठा तमाशा झाला आहे, की काय सांगू तुम्हाला आणि भरपूर काही दाखवलंय त्यांनी आज. आता सुरुवातीलाही मिका खोकलत असते आणि मिहीर अचानक लिफ्टमधून समोर येतो. दोघं फक्त एकमेकांकडे बघताय. मिहीर काळजीने बघत असतो मिकाकडे, पण मिका लिफ्टमध्ये निघून जाते. मिहीर तिच्या तब्येतीची काळजी करायला लागतो, की हिने औषध वगैरे घेतलं असेल की नाही, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर आता हॉस्टेलविषयी ही सावनी आणि हर्षवर्धन मुक्ताच्या समोर बोलताय हे त्यांच्या लक्षात येतं. सावनी म्हणते, "अगं लक्षातच आलं नाही, तू केव्हा आलीस?" मग हर्षवर्धन आणि सावनी दोघं मिळून ड्रामा करतात मुक्तासमोर. हर्षवर्धन म्हणतो, "बघ ना सावनी किती काळजी करते अगं मुक्ता, म्हणजे तिला सतत सईची खूप चिंता असते, रात्र जागी असते बघ तिच्या काळजीपोटी. तूच समजव हिला की सई येईल तिच्याजवळ, माझं तर ऐकतच नाही बघ." आणि आता मुद्दाम मुक्तासमोर असं करतायत ते ड्रामा की खूपच इमोशनल आहेत ते सईसाठी वगैरे. आता तो निघालाय हर्षवर्धन, "मला उशीर होतोय मुक्ता, यू प्लीज कॅरी ऑन." आणि त्या सावनीला खुणवतो. आता दारात हे दोघं जण त्या मुक्ता समोर बोलतायत. तिला ऐकू नाही जाणार का प्रेक्षकांनो? कधी कधी अतिरेकच दाखवतात मालिकेत. तो आता तिला म्हणत असतो, "ही मुलगी खूप कामाची आहे, सईची कस्टडी मिळण्यासाठी हिच्याशी गोड गोड बोल वगैरे वगैरे." आता त्या मुक्ताला जरा प्रश्नच पडलाय की हे नेमकं काहीतरी वेगळाच तमाशा दिसतोय. रॅदर मुक्ताला आज रिअलाइज झालंय की तिने खूप मोठा गोंधळ घालून ठेवलाय. तर आता ही सावनी दार लावून घेते आणि मुक्ताला एवढं कन्व्हिन्स करते, "अगं मुक्ता बघ ना, अगं आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा सई हॉस्पिटलमध्ये होती ना, आणि दुसऱ्यांदा भेटलो तेव्हा सागरच्या फॅमिलीने किती तमाशा मांडला ना, म्हणूनच मी त्या घरातून बाहेर पडले गं. ते लोक असेच आहेत, पण त्यावेळेला मला जमलं नाही सईला घेऊन जायला. पण आता तर मी तिला अजिबात दूर करणार नाही माझ्यापासून." पण मुक्ता डायरेक्ट तिला विचारते, "तुम्ही तर तिला हॉस्टेलवर टाकायचा विचार करताय ना?" "नाही सॉरी मी जरा फटकन बोलले असेल तर. सई खूप लहान आहे हो, आणि मुळात तिला तिच्या आईवडिलांचा ना सहवासच मिळाला नाहीये. तिच्या जिव्हारी लागतंय तिला, म्हणजे तुम्हाला कळत नसेल पण तिची जखम खूप खोल आहे हो. म्हणजे तुम्ही तर तिच्या जखमेवर फुंकर घालायला हवं, तुम्ही त्यासाठीच तिची कस्टडी घेताय ना, तुम्ही तर तिला हॉस्टेलवर टाकायचा विचार करताय." मग ती सावनी जरा ततपप करते आणि म्हणते, "अगं तसं नको जज करूस मला. अगं म्हणजे तुला असं वाटत असेल की ही बाई आज जागी झाली की काय सईसाठी, असं काही नाहीये ग. मी ना जरा सिक्युरिटी शोधत होते, म्हणजे नात्याची, स्टेटसची, फायनान्शियल ग. अगं माझ्याकडेच सिक्युरिटी नाहीये तर मी मुलांना काय स्टेबिलिटी देणार नाही का? त्यामुळेच तर एवढे वर्ष मी प्रयत्न करत होते ग." "अगं मुक्ता तुला माहिती नाहीये मी काय काय सहन केलंय, मन मारून जगलीये, सगळ्या इच्छा माझ्या सगळ्या बाजूला ठेवल्या, पण नंतर एकच विचार केला की हे सगळं मी का करतीये. अगं मुलांच्या माझ्या चांगल्या भविष्यासाठी मी हे सगळं करतीये. तुला माहितीये का आता हर्षवर्धन माझ्याशी लग्न करणार आहे. नवीन लग्न, नवीन नाती, हे सगळं ना मला फायनान्शियल इंडिपेंडन्स देईल ग. मग माझ्या मुलांना मी जे हवं ते देऊ शकेल की नाही?" "नाही मग म्हणजे कळतंय ना तुला, ॲक्च्युली सईला ना थोडंसं ॲडजस्ट करणं अवघड जाणार आहे मला. म्हणजे सागरच्या जागी दुसऱ्या एका वडिलाला बघणं तिला त्रासदायक ठरेल ना, मला पण कठीणच होईल ग. ते सगळं मला सेट करावं लागेल ना. तुला कळतंय ना मी काय बोलतेय मुक्ता." पण मुक्ता स्पष्ट म्हणते, "हे बघा आय डोंट नो व्हॉट डू यू मीन. हे बघा मला काहीच कळत नाहीये तुम्ही काय बोलताय हे." पण सावनी म्हणते, "अगं तू टेन्शन घेऊ नकोस, मी 1 वर्षच ठेवणार आहे सावनीला हॉस्टेलला, नंतर सगळं सेट होईल ना." पण आता ही मुक्ता म्हणते, "अगं लहान मुलांसाठी 1-1 वर्ष काय 1-1 दिवस महत्वाचा असतो." पण सावनी लगेच म्हणते, "अगं पण हर्षवर्धन एक चांगला वडील होईल ना, पण सावनीला त्याच्याकडे वडिलांसारखं बघायला थोडा वेळ लागेल. मला जरा ॲडजस्ट व्हायला वेळ लागतोय ग. म्हणजे सावनीच्या आवडीनिवडी वगैरे मी तिला ओळखलंच नाहीये ना इतकं. या सागरने दूर ठेवलं ना माझ्यापासून तिला, त्यामुळे तिच्यात आणि माझ्यात गॅप निर्माण झालाय ग. ए मुक्ता तू प्लीज आमच्या दोघींमधला दुवा होशील ना." ती तिचा हात हातात घेते आणि मुक्ताला कन्व्हिन्स करायला लागते. पण मुक्ता जरा वेडी नाहीये. तिच्या लक्षात येते की ही बाई जरा नाटक करतीये. ती हात मागे खेचते आणि म्हणते, "हे बघ मला नाही जमणार हे सगळं." पण ती सावनी म्हणते, "असं काय करतेस अगं, असं काय करते तू, मला आणि सईला जवळ आण ना, तुमच्या दोघींमध्ये किती अमेझिंग कम्फर्ट आहे. तू माझ्या हात आणि सईमध्ये तो तसं कर ना, मला मदत कर ना." पण मुक्ता मात्र म्हणते, "आता सई कुठे आहे?" मग ती सावनी म्हणते, "असेल तिच्या रूममध्ये. मावशी यांना सईच्या रूममध्ये घेऊन जा बरं." आता त्या माई मावशी येतात आणि म्हणतात, "हो हो नेते हं." आता पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, मुक्ताचे वडील खालीच उभे असतात कंपाऊंडमध्ये आणि तेवढ्यात त्या सागरचा वकील येतो. सागर त्यांना म्हणतो, "तुम्ही कशाला आलात आज? सुट्टी होती ना तुमची, तुमचा मुलाचा साखरपुडा होता ना." त्यावर ते वकील म्हणतात, "साहेब असं काय करताय? अहो तुमच्यासाठी मी काहीही करू शकतो, तुम्हाला माहिती आहे. अहो तुम्ही किती केलंय माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी. माझ्या मुलाला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स घ्यायचा होता, माझ्याकडे पैसे सुद्धा नव्हते, तुम्हीच त्याची फी भरलीत. आज तो एका मोठ्या हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करतोय, ते फक्त तुमच्यामुळे. माझ्या मुलाचं लग्न जरी असतं ना तरी ते सोडून मी तुमच्यासाठी आलो असतो साहेब." आता हे सगळं ते पूर्व ऐकतात प्रेक्षकांनो, आणि त्यांना सागरची एक वेगळीही बाजू आहे हे दिसतंय. सागर म्हणतो, "अहो पुरे करा, मला माझं कौतुक ऐकायची सवय नाहीये."
आता ते वकील म्हणतात, असं काय करताय सर, लोकांना फक्त तुमची रफ बाजूच दिसते, तुम्ही किती राजा माणूस आहात ना हेही लोकांना दिसू द्यात की. सागर म्हणतो, बरं बरं चला आपण केसविषयी डिस्कस करूया गाडीत बसून, चला तुम्ही. आता तेवढ्यात सागर मुक्ताच्या वडिलांना बघतो, त्याला असं वाटतं त्यांच्याशी बोलावं, पण ते तिथून निघून जातात आणि सागर त्यांच्या मागे मागे जातो आणि त्यांची माफी मागतो. तो म्हणतो, काका ॲक्च्युली कधीचं तुमच्याशी बोलायचं होतं मला तुमची माफी मागायची आहे. म्हणजे ते पोलीस कस्टडी वगैरे तुम्हाला खरंच खूप त्रास झाला, पण तो निव्वळ एक गैरसमज होता, त्यासाठी मी तुमची माफी मागतोय. ते सगळं इंटेन्शनली नव्हतं केलं मी, खरंच आमचं चुकलं, सॉरी असं म्हणून तो निघून गेलाय. आणि पुरूंच्या लक्षात आलंय की जसं सागर दिसतो तसं नाही आहे, तो खूप सॉफ्ट हार्टेड आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. म्हणजे त्यांचे एक्सप्रेशन बरंच काही सांगून गेलेत. तर आता इकडे मुक्ता सईचे डोळे झाकते आणि तिला म्हणते, कोण आलंय बघ बरं बाळा. आणि मग सई खूप खुश होते आणि म्हणते, मुक्ता आंटी. आणि मग ती मुक्ताला म्हणते, आंटी तू कुठे गेली होतीस. मुक्ता म्हणते, अरे मी म्हटलं होतं ना मी भेटायला येईल, पण एक बाळ तर जेवतच नाहीये. सई म्हणते, तू आली आहेस ना आता मी जेवेल, तू मला भरव आणि गोष्ट पण सांग. मुक्ता तिला काही फ्रूट्स खाऊ घालते आणि म्हणते, बरं मी खाऊ घालते हां माई, आता आमचं खूप वेळ चालेल, आता तुम्ही तुमचं काम करा. तर माई तिथून निघून गेल्यात. आता पुढे आपण बघतोय इंद्राताई पोहोचल्यात लकीसोबत त्या सावनीच्या दाराबाहेर. आता लकी म्हणत असतो, आई आता डायरेक्ट भिडायचं. पण इंद्राताई म्हणतात, नाही नाही लकी बाळा, असं नाही करायचं राजा. अरे ज्याला नड असते ना त्याने नडायचं नसतं. मी रस्त्यात खूप विचार केला, आपल्याला सावनीशी प्रेमानेच बोलावं लागेल. सईची कस्टडी आपल्याला पाहिजे असेल ना तर आपल्याला नीट बोलावं लागेल. ती बाई आधीच खूप तिरसट आहे, जरा दमानं घे. आता त्या माई दार उघडतात आणि विचारतात, कोण पाहिजे आपल्याला. लकी म्हणतो, वहिनीला बोलवा. मग इंद्राताई म्हणतात, तिला वहिनी नाही कळणार, सावनी मॅडमला बोलवा हो. मग इंद्राताईने सांगितलंय त्यांना सावनी मॅडमला बोलवा. त्या माई बोलवायला गेल्याय. आता ह्या इंद्राताई सईचा आवाज ऐकतात. सई आतमध्ये मुक्ताशी बोलत असते ना आणि त्यांच्या जीवाची चलबिचल व्हायला लागते. लकी म्हणतो, थांब मम्मी, एकदम आतमध्ये जाऊ नकोस. इकडे ही बया येते सावनी आणि म्हणते, तुम्ही इथे कशाला आलाय. या इंद्राताई अगदी पोलाइटली, म्हणजे त्या स्वतः एवढ्या मोठ्या असून सुद्धा त्या सावनीशी हात जोडून बोलताय. अगं बाई माझी नात तू आणलीस, अगं असं करू नकोस ग बाय माझे, तुझा राग सागरवर आहे ना, माझ्या नातीला नको ग असं हिरावून घेऊ माझ्यापासून. आता सईला आणि मुक्ताला इकडे आवाज येतोय इंद्रा आजीचा. सई म्हणते, हा तर माझ्या आजीचा आवाज आहे. मुक्ता म्हणते, सई बेटा तू इथेच थांब, मी बघते बाहेर जाऊन. मुक्ता बाहेर जाऊन बघते तर काय, दारात इंद्रा आणि लकी. आता ती विचार करते, अरे बापरे आता कोयते निघणार बहुतेक. पण अगदी मुक्ताला वाटतंय त्यापेक्षाही अपोजिट वागल्यात इंद्राताई. त्या खूप म्हणजे केविलवाण्या बोलत असतात त्या सावनीला. अगं बाई माझी नात आहे तुझ्याकडे, दे तिला, सागरचा राग तिच्यावर नको काढू ग. पण ही सावनी अगदी उद्धटपणे बोलत असते, इथे यायचं नाही आणि इथे तमाशा करायचा नाही, चला निघा, चालते व्हा इथून. तर आता लकी म्हणतो, आम्ही तमाशा करायला आलेलो नाहीये, आम्हाला फक्त सईला भेटायचंय. आता ह्या इंद्राताई पण म्हणतात, हो ग बाय माझी सावने, अगं असं नको करू ग, मला सईला फक्त एकदा पाहू दे ग. अगं माझ्या दिवसाची सुरुवात माझ्या सईनीच होते, तिला लहानचं मोठं केलं ग मी, असं नको करू ग बाय माझे, प्लीज मला त्या सईला बघू दे ग. ही इंद्रा कोळी तुझ्या पुढे हात जोडून भीक मागते, मी हवं तर तुझ्या पाया पडते ग बाई. आता त्या पाया सुद्धा पडतात त्या सावनीच्या, पण तरी सुद्धा ती सावनी इतकी उद्धट दाखवली आहे प्रेक्षकांनो की विचारूच नका. म्हणजे हे असं काही दाखवतात ना, बायकांची ही बाजू असू शकते हे म्हणजे बघणं अकल्पनीय आहे. असो, पण ही सावनी मात्र त्यांना म्हणत असते, तुम्हाला सांगितलं ना इथे तमाशा करायचा नाही, मी पोलिसांना बोलविलं, आता निघा इथून. तर लगेच तो लकी चिडतो आणि म्हणतो, काय म्हटलीस, पोलिसांना बोलवील, बोलो बोलो. पण आता ती सावनी म्हणते, का काय हो सगळे तळतळाट शिव्या शाप संपले वाटतं तुमचे, किती बोललात तुम्ही मला वाटेल तसं, आणि आता इथे भीक मागायला आलात का नातीची. मी तिला आता कोर्टातून घेईलच, सई माझी मुलगी आहे आणि ती माझ्याकडेच राहणार. आता या सागरला त्या हर्षवर्धनने कॉल केलाय. हर्षवर्धन म्हणतो, ओळखलंच करे. तर आता सागर म्हणतो, नंबर सेव्ह आहे माझा, बोल. तर हर्षवर्धन लगेच त्याला डिवसतो आणि म्हणतो, काय रे तुला सईची कस्टडी नकोय वाटतं, म्हणून तुझ्या आईला आणि भावाला आमच्या घरी तमाशा करायला पाठवलंयस का. जे भ्याड आणि कमजोर लोक असतात ना, ज्यांना हारायची भीती असते, तेच बायकांचा आधार घेतात, असं म्हणून त्याने फोन कट केलाय. आता या सागरला आले टेन्शन आणि तो डायरेक्ट आता सावनीच्या घरी पोहोचतो. इकडे इंद्राताई हातापाया जोडत असतात त्या सावनीच्या, अगे बाय माझी असं नको करू ग, अगं माझी नात आहे ती, माझा श्वास आहे, माझा श्वासच तू माझ्यापासून हिरावतीयस, मी मरून जाईल ग बाई. अगं एकदा तरी माझ्या नातीला बघू दे, मला तिचा आवाज ऐकू दे, तिने आजी जरी म्हणलं ना तर मला एकविराईचा डोंगर चढून गेल्यासारखं वाटेल ग बाई. अगं तू पाणी पण विचारत नाहीयेस आम्हाला, आम्ही एवढ्या उन्हातानाचे आलो, हरकत नाही, पण मला फक्त माझ्या सईचा आवाज ऐकू दे ग.
पण ही सावनी पुन्हा उद्धटपणे म्हणते मरायचंय ना तर मरा आणि प्लीज माझ्या इथे तमाशा करू नका, मी आता खरंच पोलिसांना बोलवेल. लकी खूप चिडतो आणि म्हणतो बोलो बोलो, तुला काय करायचंय ना ते कर, आम्ही पण बघून घेतो. नाही मम्मी, आता आपण सईला घेऊनच जायचं इथून, बघतो मी ही बाई काय करते. केव्हाची तू तिच्याशी एवढं प्रेमाने बोलतीये आणि ती उद्धटसारखं बोलू लागली. पण इंद्राताई लकीला थांबवतात आणि म्हणतात नको ग सावनी, असं नको करू ग बाई माझी. त्यांच्या बोलण्यात फक्त आणि फक्त विनम्रताच असते प्रेक्षकांनो. आणि मुक्ताला आता बरंच काही कळलंय, रादर मुक्ताची बुद्धी ठिकाणावर आली आहे असंही म्हणायला हरकत नाहीये. आता त्या पुन्हा एकदा म्हणत असतात अगं सावनी आण ग त्या सईला बाहेर, बघू दे ग एकदा. पण ती अक्षरशः त्यांच्या हाताला धरून त्यांना बाहेर हकलत असते. मग मात्र त्या इंद्राताई चिडतात आणि म्हणतात थांब, केव्हाची मी तुझ्याशी प्रेमाने बोलतीये, मी मोठी आहे तरी सुद्धा मी माझं वय विसरून तुझ्या हातापाया पडू लागले. तुला काय ही प्रेमाची भाषा समजत नाही, तुला ना फक्त आणि फक्त कोयत्याचीच भाषा समजते, तू या लायकीचीच नाही आहेस. आता तर मी सईला इथून घेऊनच जाईल, बघते कशी अडवते तू, आता बघतेच मी तू कशी अडवते माझ्या सईला घेऊन जाण्यापासून. आणि आता त्या खूप संतापल्या आहेत आणि सावनी पण त्यांना घाबरली. आता प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय सावनी आजी म्हणून त्यांच्या गळ्यात पडायला लागते, तेव्हा ही सई थांबवते आणि म्हणते नको बोलू सई यांच्याशी, ही लोक तुझी कोणीही नाही आहेत. आणि हे सगळं मुक्ता उघड्या डोळ्याने तमाशा बघत असते. लकी खूप चिडतो आणि म्हणतो आता तर सईला घेऊनच जातो मी, बघतो काय करतेस तू ते. आणि तेवढ्या सागर तिथे येतो आणि म्हणतो थांब लकी, असं काहीही करू नकोस. आणि तो मुक्ताला बघितल्यावर सगळा राग मुक्तावर काढतो आणि म्हणतो मला वाटलंच ही बाई इथे असेल, काय गरज आहे हो तुम्हाला आमच्या प्रकरणाच्या मध्ये मध्ये पडायची. पण आता प्रेक्षकांनो मुक्ताचं सगळं काही कन्फ्युजन क्लिअर झालंय आणि ती सागरला पुढे कशी मदत करते हे बघा. पण थांबा, रिव्ह्यू आवडलाय ना, मग प्लीज लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. प्रेमाची गोष्ट या मालिकेचं डेली रिव्ह्यू मी अनघा माझी आवडती सिरियल ह्या चॅनलवर नक्की बघा, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.